शेतकरी बंधूंनो, तुरीचे एकरी 14 ते 15 क्विंटल उत्पादन आणि तेही फक्त 5.5 ते 6,000 रुपयाच्या खर्चामध्ये. असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर त्या व्यक्तीवर तुमचा सहसा किंवा त्या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही. पण होय शेतकरी बंधूंनो, हे खरं आहे. एकरी 5.5 ते 6,000 रुपयाच्या खर्चामध्ये तूर पिकातून 14 ते 15 क्विंटल पर्यंतचं ॲव्हरेज मी स्वतः काढतो. ते कसं काढतो, कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे, खत व्यवस्थापन, फवारणीचं नियोजन काय काय आहे, मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर शेती परवडत नसेल, तुम्हाला उत्पादन खर्च हा खूप जास्त लागत असेल, उत्पादन कमी निघत असेल, शेती तुमची तोट्यात जात असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा. तुम्हाला संपूर्ण माहिती मी आज या ठिकाणी आपल्या तूर पिका संदर्भामध्ये देणार आहे. कशा पद्धतीनं आपण कमी खर्चामध्ये भरीव उत्पादन जे आहे तर ते घेत असतो, त्याची माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगतो. याच्यामध्ये आपण कोणकोणता खर्च पकडलेला आहे, कोणकोणता खर्च पकडलेला नाही आहे किंवा कोणता खर्च आपल्याला हा पकडायचा नसतो, सगळी माहिती स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी ज्ञानेश्वर बकाल. बकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, तुम्ही माहिती जाणून घेण्या अगोदर जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर सर्वप्रथम एकदा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी तुम्ही आपलं हे तुरीचं पीक बघू शकता. संपूर्ण सीझनमध्ये मी तुम्हाला या तूर पिकाचे व्हिडिओ जे तर ते वेळोवेळी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे. आणि आता तुरीची आपण जी तर ती सोंगणी केलेली आहे, म्हणजे ज्याला आपण कापणी म्हणतो, कापणी केलेली आहे. आणि अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंनो कापणी करून तूर जे तर आपण ती खाली टाकलेली आहे वाळण्यासाठी. आणखी आपल्या तुरीची कापणी काही बाकी आहे, म्हणजे कापणी चालू आहे. मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो शेतकरी बंधूंनो की कशा पद्धतीनं तूर पिकाला ज्या शेंगा आहे तर त्या लागलेल्या आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेतकरी बंधूंनो, एकदम जबरदस्त तुम्हाला ज्या शेंगा आहेत तर त्या लागलेल्या या ठिकाणी पाहायला मिळतंय. अतिशय शेंगा पण ज्या आहेत तर त्या टणक आहे, दाणे एकदम भरीव आहे आणि वजनदार आहे. त्याच्यामुळे एकंदरीत जे उत्पादन आहे तर ते आपल्याला तिथं चांगल्या पद्धतीचं मिळतं. आणि शेतकरी बंधूंनो, तुम्ही कापणी केलेली जर तूर बघितली तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे आपण कापणी करून तूर खाली टाकलेली आहे, तर तुम्हाला फक्त आणि फक्त शेंगा या ठिकाणी दिसतील. कशा पद्धतीच्या शेंगा आहे, क्वालिटी पिकाची कशी आहे शेतकरी बंधूंनो. आणि या सगळ्या गोष्टीतून आपल्याला साधारण शेतकरी बंधूंनो 14 ते 15 क्विंटल पर एकर एवढं तुरीचं उत्पादन जे आहे तर ते अपेक्षित आहे. आणि दरवर्षी आपल्याला तेवढं उत्पादन जे आहे तर एका एकरमध्ये मिळतं. आता लागवड आपण कशा पद्धतीने केलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेतकरी बंधूंनो, 4x1 अशा पद्धतीने आपण तूर पिकाची जी तर ती लागवड केलेली आहे. म्हणजे 2 सरीतलं अंतर जे तर ते 4 फूट आणि 2 झाडातलं अंतर साधारणतः 1 ते 1.25 फुटापर्यंत आपण ठेवलेलं होतं. त्यानंतर हा जो तुम्हाला इथं पट्टा दिसतोय, प्रति 4 तासाच्या नंतर आपण 1 तास त्या ठिकाणी सोडलेला आहे, म्हणजे हा 8 फुटाचा गॅप आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, हे 4 तास आपण सलग पद्धतीने लागवड केलेली आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला परत दिसेल की हा एक परत पट्टा सोडलेला आहे. परत 4 तासाची आपण लागवड केलेली आहे आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी दिसेल की पट्टा सोडलेला आहे हा 8 फुटाचा. अशा पद्धतीने आपण तूर पिकाची जी तर ती लागवड केलेली आहे आणि दरवर्षी हाच पॅटर्न आपला असतो शेतकरी बंधूंनो. ज्यावेळेस मी या पॅटर्न संदर्भामध्ये मे महिन्यामध्ये मेच्या शेवटच्या आठवड्यात व्हिडिओ दिलेला होता, तूर पिकाच्या लागवडीचं योग्य अंतर म्हणून सनी, तर बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट केले होते की याच्यामध्ये तुम्हाला एवढं ॲव्हरेज मिळणार नाही. पण शेतकरी बंधूंनो, ॲव्हरेज मला कमी मिळालं काय आणि जास्त मिळालं काय, हे तुम्हाला मी खोटं सांगून त्याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे. मला जास्त मिळालं तर मी काही तुम्हाला देणार नाही आहे आणि कमी मिळालं तर मी काही तुम्हाला मागणार नाही आहे. पण जे सत्य परिस्थिती आहे ते आहे. कशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला 14-15 क्विंटलचं ॲव्हरेज मिळतं मी तुम्हाला सांगतो. आता शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये खूप जास्त खर्च काही आपण करत नाही आहे. साधारण 2 फवारण्या आपण केलेल्या आहे आणि 2 वेळेस जे रासायनिक खताचे डोस आपण म्हणतो तर ते दिलेले आहे. बाकी याला ड्रिंचिंग वगैरे आपण जो खर्च आहे ड्रिंचिंगचा वगैरे तो केलेला नाही आहे. कारण जे बियाणं आपण लागवड केलेलं होतं शेतकरी बंधूंनो याच्यामध्ये, तर हे पंचशील कंपनीचं GOD 2013-41, म्हणजे जी गोदावरी नावानं आपण ओळखतो
त्या तुरीची आपण लागवड केलेली होती आणि मर रोगासाठी अतिशय सहनशील अशा पद्धतीचं हे वाण आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला ड्रिंचिंग करायचं काम पडलं नाही आणि क्वचित फक्त पूर्ण प्लॉटमध्ये साधारणतः 10 ते 15 झाडं जे तर ते वाळलेले तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीनं पाहायला मिळतील. हे बघा, इथं एक झाड तुम्हाला पाठीमागं वाळलेलं दिसतंय. तर क्वचित 10 ते 15 झाडं पूर्ण प्लॉटमध्ये अशा पद्धतीनं आहे. लागवड केल्यानंतर शेतकरी बंधूंनो साधारण एक छाटणी आपण याची केलेली होती. 35 ते 40 दिवसाच्या आसपास पहिली कटिंग आपण केलेली होती आणि एकच कटिंग केलेली आहे. शेतकरी बंधूंनो, जो पहिला रासायनिक खताचा डोस आपण या तूर पिकाला दिलेला होता, तर 10-26-26 एकरी एक बॅग. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मायक्रोन्यूट्रिएंट दिलेलं नव्हतं किंवा नत्राचा वापर सुद्धा आपण अतिरिक्त केलेला त्याच्यामध्ये नव्हता. म्हणजे जो 10-26 मध्ये जेवढा नत्र आहे तेवढा तूर पिकासाठी पुरेसा आहे. कारण तूर पीक हवेतून चांगल्या पद्धतीनं त्याची नत्राची जी भूक आहे तर ते भागवत असतं. त्याच्यामुळे खूप जास्तीचा खर्च आपण केलेला नाहीये. साधारण एक बॅग एका एकरला पेरणी पद्धतीनं आपण खत दिलं होतं. म्हणजे हे जे तास तुम्हाला दिसत आहे तर तासाच्या दोन्ही बाजूनं टिपणीनं आपण जे तर ते खत पेरलेलं होतं. त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो, दुसरा जो रासायनिक खताचा डोस आपण देतो, जसं मी तुम्हाला रिकमेंड केलं होतं की तूर पिकाला दुसरा रासायनिक खताचा डोस हा कळी अवस्था येण्याच्या 15 ते 20 दिवस त्या ठिकाणी आपल्याला देणं गरजेचं असतो. आणि दुसऱ्या डोसमध्ये जसं मी तुम्हाला प्रत्येक वेळेस तूर पिकाचं जे खत व्यवस्थापन रिकमेंड करतो, दुसऱ्या डोसमध्ये DAP आणि पोटॅश. पण परिस्थिती अभावी यावर्षी आमच्या विभागामध्ये DAPचा तुटवडा होता आणि पोटॅशचा पण तुटवडा होता. परिणामी आपण दुसऱ्या डोसमध्ये सुद्धा 10-26-26च एकरी एक बॅग अशा पद्धतीनं खत दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही आता खर्च जो आहे तर तो प्लस करत चला. मी तुम्हाला खर्च सांगत चालतो. साधारण 2 बॅग आपण 10-26च्या तूर पिकाला दिलेल्या आहे. आता 10-26चा रेट काय आहे त्यानुसार तुम्ही खर्च पकडा. त्याच्यानंतर 2 फवारण्या याच्यामध्ये आपल्या झालेल्या आहे. पहिली फवारणी आपण केली होती तूर पीक साधारणतः 30 ते 35% फुलावस्थामध्ये आल्याच्या नंतर. म्हणजे कळी अवस्थेमध्ये फवारणी केलेली नाहीये. 5 ते 10% फुलावस्थेमध्ये फवारणी केलेली नाहीये. 30 ते 35% फुलधारणा तुरीच्या मध्ये झाल्याच्या नंतर आपण तिथं पहिली फवारणी केली होती आणि पहिल्या फवारणीमध्ये अतिशय स्वस्त कंटेन आपण वापरलेले होते. तर पहिल्या फवारणीमध्ये आपण वापरलं होतं 13-40-13 विद्राव्य खत 100 ग्रॅम प्रतिपंपाला. त्याच्यासोबत आपण शेतकरी बंधूंनो रिडोमिल गोल्ड हे बुरशीनाशक त्या ठिकाणी वापरलं होतं. आणि जे कीटकनाशक आहे तर त्याच्यामध्ये इमामॅक्टिन बेन्झोएटचा आपण वापर केला होता. तर अशा पद्धतीनं जी काही पहिली फवारणी आहे तर ती अतिशय कमी खर्चामध्ये आपण जी इथं केलेली होती. त्यानंतर दुसरी फवारणी आपण या तूर पिकामध्ये जी केलेली आहे तर ती शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये, म्हणजे काही ठिकाणी शेंगा लागलेल्या होत्या आणि शेंगा लागायला सुरुवात झाली होती. म्हणजे 5 ते 10% शेंगा अवस्था ज्यावेळेस होती त्यावेळेस या पिकामध्ये आपण दुसरी फवारणी केलेली होती. आणि दुसऱ्या फवारणीमध्ये सुद्धा अतिशय स्वस्त कंटेन आपण त्या ठिकाणी वापरलेले होते. तर याच्यामध्ये आपण वापरलं होतं 052-34 हे विद्राव्य खत 100 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपाला. त्याच्यासोबत रोको बुरशीनाशकाचा आपण वापर केलेला होता शेतकरी बंधूंनो 40 ग्रॅम प्रति पंपाला. आणि त्याच्यामध्ये प्रोफेक्स सुपर 30 मिली प्रति पंपाला आपण वापरलं होतं. अशा पद्धतीनं ज्या 2 फवारण्या होत्या तर त्या एकदम स्वस्तातल्या आपण त्या ठिकाणी काढल्या होत्या. साधारणतः 1400-1500 रुपये आपल्याला दोन्ही फवारण्याचा मिळून त्या ठिकाणी खर्च आलेला होता. अशा पद्धतीनं जे खर्च आहे म्हणजे खत व्यवस्थापन किंवा जो फवारणी आहे तर त्या फवारणीचा आपण तिथं खर्च केलेला आहे. आता शेतकरी बंधूंनो, फवारणीचा आणि खताचा खर्च जर तुम्ही प्लस करत गेला तर तुमच्या लक्षात येईल की एकूणच जी रक्कम आहे तर ती किती झालेली आहे. आता याच्यामध्ये जी आंतरमशागत आहे म्हणजे जी खुरपणी वगैरे आपण करतो तर ती आपण घरच्या घरी करतो. तो एक आपला खर्च त्या ठिकाणी वाचतो. त्याचबरोबर जे तणनाशक वगैरे शेतकरी फवारणी करत असतात तर आपण तणनाशकाच्या फवारण्या वगैरे करत नाही. तो एक आपला खर्च वाचतो. म्हणजे शेतकरी बंधूंनो, या गोष्टी जर तुम्ही घरच्या घरी केल्या तर एकंदरीत तुमचा जो खर्च आहे तर तो कमी होणार आहे. आणि तुम्ही मंजुराकडनं जर या गोष्टी करून घेणार असेल तर तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला खर्च जो आहे तर शेतीमध्ये लागत असतो. त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो, जी पूर्व मशागत आहे शेतीची तर त्याच्यासाठी सुद्धा बराच खर्च लागतो. आता आपल्याकडे काय घरचं मशीन असल्यामुळे आपल्याला तिथं फार जास्त खर्च लागत नाही. पण जर तुम्ही या गोष्टी बाहेरून करून घेणार असेल म्हणजे नांगरट वगैरे आहे किंवा रोटावेटर आहे तर एकरी साधारण तुम्हाला
₹2500 ते ₹3000 त्या ठिकाणी खर्च लागतो. या गोष्टी जर तुम्ही एकूण खर्चामध्ये तिथं प्लस केल्या तर बऱ्यापैकी तुम्हाला 10 ते ₹12,000 जो खर्च आहे तर तो त्या ठिकाणी लागत असतो. आता त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो, जी आंतरमेहनत वगैरे आहे तर ती आपल्याला याच्यामध्ये पकडायची नसते. शक्यतो घरच्या घरी जर तुम्ही काम करण्याचा प्रयत्न केला तर एकंदरीत तुम्हाला खर्च कमी लागेल. जो उत्पादन खर्च आहे तो आणि उत्पादन तुम्हाला जे आहे तर ते तिथं चांगलं मिळेल. आता एकंदरीतच जो खर्च आहे तर शेतकरी बंधूंनो, बियाणासाठी साधारणतः ₹550 ते ₹600 आपल्याला लागलेले आहे. त्याच्यानंतर ज्या 2 फवारण्या आहेत ₹1400 ते ₹1500, 2 10-26च्या बॅगा आपण टाकलेल्या आहेत त्या साधारणतः ₹1750 प्रति बॅग म्हणजे ₹3500 आपल्याला तो खर्च आलेला आहे. त्याच्यानंतर बाकी कोणत्याही प्रकारचा आपण याच्यामध्ये खर्च केलेला नाही. तुम्ही बाहेरून करणार असेल, मजुराकडून करणार असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी तिथं खर्च लागतो. आता जी कापणी तुम्ही या ठिकाणी बघताय तर कापणीसुद्धा आपण घरच्या घरी त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे हा एक या ठिकाणी खर्च आपला तिथं वाचतो. जर तुम्ही कापणीचा खर्च पकडणार असेल, मजुराकडनं करून घेणार असेल तर इथं तुम्हाला ₹4,500 ते ₹5,000 प्रति एकरचा तिथं खर्च लागत असतो. तर अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर पूर्णपणे बाहेरून करून घेणार असेल तर खर्च हा खूप जास्त लागतो आणि शेती तुम्हाला तिथं परवडत नाही, तोट्यात गेल्यासारखी वाटते. त्याच्यामुळे शक्य होईल जेवढ्या गोष्टी तुम्हाला घरी करणं शक्य आहे तेवढ्या घरी करण्याचा प्रयत्न करा. खूप जास्त खताचा वापर शेतामध्ये करू नका. खूप ब्रँडेड फवारण्या करण्याचा प्रयत्न करू नका. गरजेवेळी आवश्यक कंटेंटच्या फवारण्या करा. म्हणजे एकंदरीतच जो लागणारा खर्च आहे तर तो तुम्हाला कमी लागेल आणि उत्पादन तिथं चांगलं मिळेल. या सगळ्या गोष्टीचा शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर फायदा घ्यायचा असेल तर आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलशी जॉईन व्हा. नक्कीच तुम्हाला तिथं आपल्या नियोजनानुसार जर तुम्ही शेती केली तर अतिशय कमी खर्चामध्ये वाढीव उत्पादन मिळाल्याशिवाय तिथं राहणार नाही. 100% प्रॅक्टिकल माहिती आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. स्वतः 100% तिथं शेतीमध्ये काम करतो. आलेले अनुभव शेतकऱ्यांना सांगण्याचा तिथं आपला प्रयत्न असतो. याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो, म्हणजे वाढीव स्वरूपाचं वगैरे मी तुम्हाला काही सांगत नाही. म्हणजे व्ह्यूज वगैरे यावं असं याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा आपला मानस नाही आहे. जे आहे ते तुमच्या समोर या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. आणि नेक्स्ट इयर तुम्हाला जर अशा पद्धतीनं शेती करायची असेल आणि कमी खर्चात चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला अजिबात विसरू नका. नमस्कार.